Hello, students. Welcome to all of you. I am Miss Rupali Yadav, and today we are going to continue with career-oriented course, Advanced Diploma in Insurance and Risk Management. लास्ट लेक्चरमध्ये आपण मोटिवेशन प्रेरणा म्हणजे काय हे याचा स्टडी केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मॉरल याचा हा पॉईंटचा स्टडी करणार आहोत. आपला युनिट नंबर थोडी चालू आहे. त्यामधील पुढचा पॉईंट आहे मॉरल, नैतिकता किंवा मूल्ये. यामध्ये रिस्क मॅनेजमेंटमध्ये कोणती मूल्ये आहेत ते आपण यामध्ये बघणार आहोत. नैतिक जोखीम व्यवस्थापन हे आश्चर्यकारकपणे कठीण आहे, मुख्यतः कारण तुम्ही कर्मचारी काय विचार करत आहात हे सांगू शकत नाही किंवा त्यांच्या प्रत्येक कृतीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तथापि या जोखमीचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग शोधणे अत्यावश्यक आहे. यामध्ये असं दिलं आहे की जे पॉलिसीधारक जे आहेत तर त्यामध्ये पहिला पॉईंट होता की मोटिवेशन होतं, म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांना प्रेरणा द्यायची. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण मॉरल याबद्दल किंवा जी मूल्ये आहेत की कोणती महत्त्वाची मूल्ये आपल्याला जोखीम व्यवस्थापनात महत्त्वाची ठरत असतात, आपल्या कंपनीमध्ये महत्त्वाची ठरत असतात. यामुळे आपल्या व्यवसायाचा कसा विस्तार होतो, विकास होतो याचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही कर्मचारी काय विचार करत आहात, म्हणजे कोणतेही कर्मचारी किंवा कोणताही व्यक्ती असेल तर तो काय विचार करतो हे आपल्याला सुद्धा माहीत असतं. त्याच्या प्रत्येक कृतीवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा निरीक्षण करणे शक्य असते, परंतु त्याच्या प्रत्येक कृतीवर नियंत्रण ठेवणे हे आपण शक्य नसते. त्याचबरोबर जे कोणतेही काम प्रत्येक काम तो करत असतो किंवा कोणतीही कृती करत असतो तर त्यावर आपण फक्त निरीक्षण ठेवू शकतो. त्याचबरोबर त्या निरीक्षणावरून आपण त्याचा अंदाज लावू शकतो की तथापि या जोखमीचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग शोधणे यामध्ये अत्यावश्यक आहेत. एका व्यक्तीच्या निवडीवर लाखो डॉलर्स खर्च होऊ शकतात, व्यवसाय कायमचा बंद होऊ शकतो आणि ग्राहकांचे महत्त्वपूर्ण नुकसान होऊ शकते. म्हणजे जे व्यवसायामध्ये आपण जे कोणतेही कर्मचारी असतील, संचालक मंडळ असतील, व्यवस्थापक असतील, वरिष्ठ कर्मचारी, कनिष्ठ कर्मचारी, तर यामध्ये एका जरी व्यक्तीवरून जर कोणतीही चूक झाली आपल्या व्यवस्थापनात किंवा व्यवसायात तर त्याचा परिणाम हा संपूर्ण व्यवसायाला भोगावा लागणार आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीच्या निवडीवर लाखो डॉलर्स हे खर्च होत असतात, लाखो रुपये खर्च होत असतात. त्याचप्रकारे व्यवसायामध्ये कायमचा बंद होऊ शकतो किंवा जे आपले संभाव्य ग्राहक असतील किंवा जे आपले दररोजचे ग्राहक असतील तर त्यांचे पण यामुळे नुकसान होऊ शकते. यासाठी आवश्यक आहे की जेणेकरून कोणतीही चूक होऊ नये किंवा आपला व्यवसाय योग्य प्रकारे त्याचं मॅनेजमेंट करून योग्य प्रकारे आपण चालवला गेला पाहिजे. यामध्ये पुढचे पॉईंट आहेत नैतिक जोखीम व्यवस्थापित करण्याचे 5 मार्ग. आपण आपल्या व्यवस्थापनात किंवा आपल्या व्यवसायात योग्य प्रकारे जर नैतिक मूल्यांचा वापर केला, जे मूल्य आहेत त्यांचा वापर केला तर आपण योग्य प्रकारे कार्य करू शकतो. त्याद्वारे आपले जे उद्दिष्ट साध्य करायचे आहे ते आपण उद्दिष्ट साध्य करू शकतो. त्याचबरोबर जे ग्राहक आहेत किंवा कर्मचारी आहेत यांच्यामधले जे हितसंबंध आहेत ते पण चांगले असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा जो मूल्य आहे, जे कोणतीही मूल्य असतील तर त्यांचा परिणाम हा कर्मचाऱ्यांवर झाला पाहिजे आणि त्याद्वारे त्यामध्ये सुधारणा होत असते. जे कर्मचारी असतात त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असते, त्यांचा विकास होत असतो, त्यांची जी कौशल्य असतात ती वाढीस लागतात आणि त्यामुळे
याचा व्यवसायाला फायदा होत असतो. पहिला आहे की तुमच्या मूल्यांचा प्रचार करा आणि उदाहरणाद्वारे नेतृत्व करा. बऱ्याच संस्थांकडे प्रामाणिकता, एकात्मता किंवा जबाबदारी या शब्दांसह मूल्यांची सूची असते. हे लिहून ठेवणे चांगले आहे, परंतु धोरणे न पाळल्यास शब्द निरर्थक आहेत. म्हणजे मूल्यांमधलं पहिलं यामध्ये आहे की प्रामाणिकता असली पाहिजे, एकात्मता असली पाहिजे किंवा जबाबदारी. तर यामध्ये तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये एका ठिकाणी तुम्ही ही मूल्ये लिहून ठेवली, तर ते नुसतं लिहून ठेवून काय उपयोग नाही. तर जे तुम्ही करत आहात, जे तुम्ही लिहिलेलं आहे ते आचरणात पण आणलं पाहिजे, जेणेकरून तरच तुमचा विकास होणार आहे. प्रामाणिकता असेल किंवा कोणताही आपण कार्य करत असतो, काम करत असतो, तर त्यामध्ये एक प्रामाणिकता असली पाहिजे, जेणेकरून आपण ते काम योग्य प्रकारे कोणत्याही बेकायदेशीरपणात त्याच्यात न बाळगता किंवा दिवाळखोरी न करता त्यामध्ये योग्य प्रकारे त्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन ते काम योग्य केले पाहिजे. त्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे, जेणेकरून ते योग्य काम, ते सांगितलेले काम पूर्ण जबाबदारीने, योग्य प्रामाणिकतेने ते पार पाडले पाहिजे. तरच या मूल्याचा त्यामध्ये फायदा होणार आहे. एकात्मता असेल किंवा जबाबदारी असेल, पूर्ण टीमवर्कसह सर्व लोकांना एकत्र करून जेवढे कमी वेळात किंवा कमी खर्चात काम होते तेवढे काम एकट्याने होत नाही. किंवा जी जबाबदारी असते ती जबाबदारी ठेवून आपण कोणतेही कार्य केले पाहिजे. जर कर्मचाऱ्याने योग्य कोणतीही जबाबदारी दिली, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला किंवा कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी एक जबाबदारी प्रत्येकाला दिलेली असते, तर त्यामध्ये नाविन्यपूर्ण कार्य करून ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न किंवा ती पूर्ण केली पाहिजे. तरच यामध्ये व्यवसायाचा उत्पादकता वाढणार आहे, व्यवसायाची कार्यक्षमता वाढणार आहे. मग यासाठी ती जबाबदारी स्वीकारणे हे पहिल्यांदा महत्त्वाचे आहे. जबाबदारी स्वीकारणे, त्यानंतर त्याच्यावर अंमलबजावणी करून योग्य प्रकारे कृती करणे हे यामध्ये आवश्यक आहे. मग त्याचप्रकारे जर त्यांची अंमलबजावणी झाली तर या मूल्यांचा फायदा यामध्ये होणार आहे. तुम्ही कंपनीच्या वर्णनात त्याचा वापर करण्यापेक्षा बरेच काही केले पाहिजे. म्हणजे फक्त तुम्ही एक कंपनीचं वर्णन करता किंवा कोणतेही फक्त बोलण्यापुरतं नसावं, की त्या मूल्यांचा वापर आपण स्वतःच्या आचरणात किंवा जे आपण कार्य करतो त्यामध्ये आपण तो मूल्यांचा वापर केला पाहिजे. ते मूल्य आपण आचरणात आणली पाहिजेत आणि त्यावर फक्त कोणतेही संभाषण न करता, म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रत्युत्तर न देता मग त्यावर पहिल्यांदा कृती केली पाहिजे. नुसते बोलून उपयोगाचे नाही, तर त्यावर कृती झाली पाहिजे. नेतृत्वाची वागणूक संस्थेच्या मूल्यांना समर्थन देते याची खात्री करा. नेतृत्व कोणत्या ना कोणत्या संस्थेमध्ये एक नेतृत्व करणारी व्यक्ती असतेच. मग त्यामध्ये नेतृत्वाची वागणूक संस्थेच्या मूल्यांनाही समर्थन देत असते. याद्वारे नेतृत्व देणे किंवा कोणताही नेता किंवा कोणतीही व्यक्ती ही योग्य निर्णय घेत असते. तिचे विचार चांगले असतात, जे दृष्टिकोन हा भविष्य काळासाठी चांगला असतो. मग त्या व्यक्तींचे आपण यामध्ये जे मार्गदर्शन आहे ते ऐकले पाहिजे. त्यांचे जे निर्णय आहे त्या निर्णयावर आपले मत मांडून त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे किंवा त्या निर्णयांवर योग्य प्रकारे काम केलं पाहिजे. मग त्यामुळे त्या संस्थेच्या मूल्यांना समर्थन देते की नाही किंवा जे निर्णय घेतले जातात, नेतृत्व केलं जातं, याचा विचार केला जातो की नाही याची पण आपण खात्री केली पाहिजे. जर त्यांना माहीत असेल की त्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि त्यांच्या वर्तनाचे मॉडेल करण्यासाठी त्यांच्याकडे कोणीतरी असेल, तर कामगार त्याचे अनुसरण करतील.
अनैतिक बॉस नैतिक कर्मचाऱ्यांना प्रेरणा देऊ शकत नाही. व्यवसायामध्ये नैतिकता असणे महत्त्वाचे आहे. कोणत्या ना कोणत्या तरी व्यक्तींमध्ये जे वरिष्ठ कर्मचारी असतील, व्यवस्थापक असतील, त्यामध्ये त्यांच्यात मूल्ये ही रुजलेली पाहिजे, तरच त्यांचा परिणाम हा कर्मचाऱ्यांवर होत असतो. कोणीतरी त्यांचे रोल मॉडेल बनत असतं. मग त्याचबरोबर जसे व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकारी जसे कार्य करतात, जशी त्यांची मूल्ये असतात, त्याचप्रमाणे त्यांचेच अनुकरण हे कर्मचारी करत असतात व त्याच प्रकारे कार्य करत असतात. तर यामध्ये कोणीतरी एक रोल मॉडेल करण्यासाठी किंवा त्यांचं एक रोल मॉडेल असावं, जेणेकरून कशी वर्तन करतो व्यक्ती, तर त्यानुसार वर्तनाची मॉडेल करण्यासाठी त्यांच्याकडे कोणीतरी असेल, तर कामगार त्यांचे अनुसरण करतील. आणि जर अनैतिक बॉस नैतिक कर्मचाऱ्यांना प्रेरणा देऊ शकत नाही. यामध्ये जर एखाद्या बॉसमध्ये जर नैतिकता नसेल किंवा कोणत्याही प्रकारची मूल्य नसतील, योग्य व कम्युनिकेशन स्किल्स नसतील, बिहेवियर कसं असावं हे त्याला माहिती नसेल किंवा अयोग्य वर्तन असेल, तर त्यामुळे त्याचा परिणाम हा कर्मचाऱ्यांनावर होऊ शकतो. आणि ते एक तो व्यक्ती हे कर्मचाऱ्यांना प्रेरणा देऊ शकत नाही कोणत्याही कामाबद्दल. मग याचा परिणाम काय होणार आहे की व्यवसायामध्ये जी कर्मचाऱ्यांची क्षमता आहे, ती कार्यक्षमता असेल तर ती वाढीस लागणार आहे का नाही. यासाठी योग्य नैतिक मूल्य वापरणे, त्यावर त्यांचा विचार करणे, ती अंमलात आणणे हे व्यवसाय संस्थेमध्ये महत्त्वाचे आहे. आणि ती सर्व मूल्ये हे प्रत्येक व्यक्तीने, जे कोणतेही कार्य करणारे व्यक्ती असतील, तर त्या व्यक्तीने अंमलात आणणे हे आवश्यक आहे. नेक्स्ट आहे सेकंड, नैतिक प्रशिक्षण द्या. अनैतिक कृतीसाठी कर्मचाऱ्यांना नेहमीच दोष दिला जाऊ शकत नाही. यामध्ये असं आहे की कोणतेही अनैतिक एखाद्या व्यक्तीला कसे वागायचं हे कळत नाही किंवा तो कोणती कृती करत आहे किंवा योग्य प्रकारे काम करतो का, किंवा त्याला जे कोणतेही कार्य दिले आहे, जबाबदारी दिली आहे, याबद्दल पूर्ण ज्ञान नसते. मग त्यामध्ये त्याला दोष देऊन उपयोग आहे का, तर नाही. मग त्याला जर त्या गोष्टींची किंवा कोणतेही कार्य दिले किंवा कोणत्याही कार्याची जबाबदारी दिली, तर त्या जबाबदारीबद्दल त्याला पूर्ण ज्ञान असले तरच तो योग्य प्रकारे काम करू शकतो. आणि जर त्याला ज्ञान नसेल तर तो काम करू शकत नाही. तर यामध्ये त्यांसाठी काय आवश्यक आहे की प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. यामध्ये नैतिक प्रशिक्षण त्यांना कर्मचाऱ्यांना दिले गेले पाहिजे. प्रत्येकाला योग्य आणि चुकीचे सारखे अर्थ नसतात, म्हणून त्यांना रोजगाराच्या सुरुवातीस कोणती वागणूक अस्वीकार्य आहे याची सूचना दिली पाहिजे. म्हणजे कोणत्याही व्यवसाय संस्थेचं असेल तर त्यामध्ये कंपनीमध्ये कसे वागावे, कर्मचाऱ्यांबरोबर किंवा ग्राहकांबरोबर कसे वर्तन असावे, कशा प्रकारची कामे यामध्ये करावी लागतात किंवा कोणत्या प्रकारचे कौशल्य आपण यामध्ये वापरायचे आहे, याबद्दल पूर्ण माहिती जर अगोदरच त्यांना प्रशिक्षणाद्वारे दिली गेली तर ते पुढे योग्य प्रकारे काम करू शकतील. त्याचप्रकारे त्यांना कोणत्याही नियमांचं पालन करायचं असेल तर कोणते नियम लागू आहेत किंवा कोणती वागणूक अस्वीकार्य आहे याची सूचना दिल्यानंतर ते योग्य प्रकारे त्याची अंमलबजावणी किंवा ते सूचनांचे किंवा नियमांचे पालन करतील. यासाठी प्रत्येकाला म्हणजे योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळणे हे यामध्ये महत्त्वाचे आहे. काही कृती उघडपणे अनैतिक असू शकतात, परंतु त्या अधिक सूक्ष्म किंवा तुमच्या संस्थेसाठी विशिष्ट शोधल्या पाहिजेत, जेणेकरून कर्मचारी ते धोकादायक परिस्थितीत असताना ओळखू शकतील. यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम असेल किंवा संस्थेसाठी आपल्या विशिष्ट
विशिष्ट शोधल्या पाहिजेत. कोणतीही कृती जर होत असेल, अनैतिक कृती ह्या घडून येत असतील, तर त्याबद्दल विचार केला पाहिजे. जे कोणतेही परिणाम होणार आहेत, वाईट परिणाम होणार आहेत, चांगले परिणाम होणार आहेत, याबद्दल विचार केला पाहिजे. आणि जेणेकरून कर्मचारी ते धोकादायक परिस्थितीत असताना त्या कोणताही धोका असेल, जोखीम असेल, त्या ओळखू शकतील, हे यामध्ये महत्त्वाचं आहे. अनैतिक वर्तन कसे टाळावे आणि त्याऐवजी त्यांनी कोणती कारवाई करावी याचे प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे. अनैतिक वर्तन असेल तर ते कसे टाळावे, किंवा कोणतेही कर्मचारी कशा प्रकारचे वर्तन करत आहे, किंवा ग्राहकांबरोबर आपण कशा प्रकारचे वर्तन असावे याबद्दल, किंवा अनैतिक वर्तन कसे टाळावे, त्याऐवजी त्यांना कोणती कारवाई करावी याचेही त्यांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे, जेणेकरून वर्तन कसे टाळावे आणि त्यावर कोणती कारवाई करावी जर कोणी अनैतिक वर्तन केले तर. याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना यामध्ये देणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणतीही परिस्थिती उद्भवली तर त्यांवर ते योग्य प्रकारे त्याचा सामना करू शकतील. प्रशिक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कृतींचे परिणाम समजले आहेत. प्रशिक्षणाच्या याची खात्री करणे. तर काय होतं की जेव्हा ट्रेनिंग घेत असतो, प्रशिक्षण घेत असतो, तर त्यामध्ये कोणतेही कर्मचारी कृती करत असेल तर त्याच्या कृतीचे परिणाम त्याला समजणार आहेत, की हे कार्य केल्यानंतर आपल्याला कसे परिणाम लाभतील, किंवा अनैतिक वर्तन केल्यानंतर अनैतिक मूल्यच आपल्या आचरणात पडले आहेत याचा त्यांना योग्य प्रकारे आभास होणार आहे, किंवा चांगले वर्तन केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचे वर्तन परत मिळू शकते, किंवा कशा प्रकारचे हितसंबंध आपण जोपासले जाऊ शकतो याची त्यांना खात्री होणार आहे. त्याचे कोणतेही परिणाम असतील, चांगले परिणाम, वाईट परिणाम, यांचा त्यांना समज पडणार आहे. अनैतिक पद्धतीने वागणे सोपे आहे. जर तुम्ही सर्व लोकांचा विचार करत नसाल तर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामध्ये कसं पण आपण कोणत्याही संस्थेत, कंपनीमध्ये कसं पण वागलं तरी ते एक सोपं आहे, जेणेकरून कोणीही व्यक्ती अनैतिक वर्तन हा करू शकतो. तर त्यामुळे किंवा त्याचा परिणाम हा वाईटच होणार आहे, जेणेकरून जर अनैतिक वर्तन केले तर त्यामध्ये सर्व लोक त्या व्यक्तींचा विचार करतील की ही व्यक्ती कसे वर्तन करते. तर त्यानुसार जर तुम्ही सर्व लोकांचा विचार करत नसाल तर त्याचा परिणाम हा वाईट होऊ शकतो. कर्मचाऱ्यांना या वर्तणुकीमुळे केवळ स्वतःलाच नव्हे तर त्यांचे सहकारी असतील, किंवा व्यवसाय असेल, किंवा तुमच्या ग्राहकांना कसे त्रास होऊ शकतात याबद्दल सूचना द्या. यामध्ये कर्मचाऱ्यांचा संबंध किंवा संपर्क असेल तर तो त्यांच्या सहकाऱ्यांशी येत असतो, त्यांच्या वरिष्ठांशी येत असतो, व्यवस्थापकाशी, व्यवसायाशी येत असतो. जे ग्राहक आहेत त्यांच्याबरोबर त्यांचा संपर्क येत असतो. तर त्यामध्ये जर अयोग्य वर्तन झालं, अनैतिक वर्तन झालं तर याचा सगळ्यांचा त्रास हा या व्यक्तींना होणार आहे, ग्राहकांना होणार आहे, सहकारी तुमचे कर्मचारी असतील त्यांना होणार आहे, व्यवसायाला होणार आहे. तर याबद्दल काय त्रास होऊ शकतो किंवा कसा परिणाम होऊ शकतो याबद्दल त्यांना सूचना दिल्या पाहिजेत, जेणेकरून हे सर्व ट्रेनिंग हे अगोदर कर्मचाऱ्यांना अगोदरच दिलं गेलं पाहिजे. नेक्स्ट आहे अनैतिक वर्तनाची तक्रार करण्यासाठी एक प्रणाली लागू करा. एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या संस्थेतील कोणीतरी अनैतिक वर्तन करत असल्याची माहिती किंवा शंका असल्यास त्याच्याकडे तक्रार करण्याचा मार्ग असणे आवश्यक आहे. कोणतेही अनेक प्रकारचे कर्मचारी तर काम करत असतात, तर त्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला संस्थेतील कोणीही किंवा कोणीतरी अनैतिक वर्तन करत असेल तर त्याची माहिती असल्यास किंवा त्याची शंका येत असल्यास तर त्या प्रकारे त्याला तक्रार करण्याचा मार्ग असला पाहिजे, त्याला हक्क असला पाहिजे की आपण तक्रार करू शकतो.
किंवा तो त्रास असा सहन करू शकत नाही. त्यामुळे त्याची जी तक्रार आहे ती वरिष्ठांकडे करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून पुढे कोणताही आपल्याला अडचण येणार नाही. जर जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या वर्तनाबद्दल वरिष्ठांना सांगू शकता. मग यासाठी एक प्रणाली लागू केली पाहिजे, जेणेकरून आपण त्या व्यक्तीकडे किंवा त्या टीमकडे आपण ते अनैतिक वर्तनाची तक्रार करू शकतो, त्या व्यक्तीची तक्रार करू शकतो. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की बऱ्याच लोकांना फक्त त्यांच्या व्यवस्थापकाकडे जाणे सोयीचे होणार नाही. कदाचित ही कृती करणे श्रेष्ठ आहे. मागील अहवालांकडे दुर्लक्ष केले गेले आहे किंवा कर्मचाऱ्यांना भीती वाटते की चुकीचे कृत्य करणारा शोधून काढेल की त्याची तक्रार कोणी केली. यामध्ये असं आहे की कदाचित कृती करणे श्रेष्ठ आहे. मागील अहवालांकडे दुर्लक्ष केले गेले पाहिजे किंवा असं वाटतं की कर्मचाऱ्यांना जर आपण एखाद्याची तक्रार केली तर जे चुकीचे कृत्य करणारा ते व्यक्ती शोधून काढू शकतो की आपली तक्रार कोणी केली आहे. मग याद्वारे यावर पण आपल्याकडे काहीतरी उपाययोजना असल्या पाहिजेत, जेणेकरून त्या व्यक्तीचे नाव पुढे येणार नाही. आणि जे कोणतीही तक्रार असेल तर तो ठामपणे किंवा निर्भीडपणे तो व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या व्यक्तीच्या वर्तनाबद्दल तक्रार करू शकतो. यामध्ये कर्मचाऱ्यांना पूर्णपणे स्वतंत्रता असली पाहिजे, जेणेकरून कोणत्याही दबावाखाली तो काम करू नये किंवा कोणत्याही त्रासाखाली कोणत्याही प्रकारचे काम करू शकत नाही. त्यासाठी त्याला स्वतंत्रता असणे महत्त्वाचे आहे. नेक्स्ट आहे अनैतिक क्रियाकलापांना आळा घालण्यासाठी तुमच्या संस्थेच्या संरचनेचा वापर करा. यामध्ये कोणतेही अनैतिक क्रियाकलाप असतील तर त्यामध्ये त्यांना आळा घातला पाहिजे. कोणतेही अनैतिक वर्तन होत असेल तर त्यांना निर्बंध घालणे हे अगोदरच महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्याचा परिणाम हा आपल्या संस्थेवर होऊ शकतो. मग तो परिणाम चांगला होऊ शकत नाही तर वाईटच होऊ शकतो. मग त्याबद्दल त्याला योग्य प्रकारे आळा घालणे हे यामध्ये महत्त्वाचे आहे. त्यासाठी एक संस्थेची संरचनांचा वापर करणे यासाठी महत्त्वाचे आहे. लोक सहसा अस्वीकार्य मार्गाने वागतात, म्हणजे आपल्याला जे स्वीकार नाही त्या किंवा ज्याबद्दल स्वतंत्रता नाही, आवड नाही, त्या मार्गाने वागत असतात. जेव्हा त्यांना वाटते की त्यांना शोधले जाणारे नाही किंवा त्यांना जबाबदार धरले जाणार नाही, तर याद्वारे मग ते पूर्ण धाडसाने त्या व्यक्तीबद्दल तक्रार करू शकतात. मग यामध्ये अंडर मॅनेजमेंट टीम्स, रिमोट लोकेशन्स किंवा ज्या व्यक्तींच्या कामावर कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात नाही, अशा व्यक्तीही अनैतिक वर्तणूक विकसित करण्यासाठी उत्कृष्ट ठिकाणे आहेत. जर आपल्या व्यवसायामध्ये अंडर मॅनेजमेंट टीम्स असतील किंवा रिमोट लोकेशन्स असतील तर त्यामध्ये काय होणार आहे की ज्या व्यक्ती अनैतिक वर्तन करतात त्याबद्दल अन्य व्यक्ती ठामपणे त्याबद्दल तक्रार करू शकतात. मग त्यामध्ये त्यांना असे वाटणार नाही की त्यांना शोधले जाईल किंवा त्यांना जबाबदार धरले जाईल किंवा जो अनैतिक वर्तन करतो त्या व्यक्ती त्यांना कोणताही त्रास परत देणार नाही, याचा पण यामध्ये विचार केला जाऊ शकतो. त्यासाठी ज्या व्यक्तींच्या कामावर कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात नाही अशा व्यक्ती, तर यामध्ये ही अनैतिक वर्तणूक विकसित करण्यासाठीचे उत्कृष्ट ठिकाणे आहेत. तर यामध्ये जर त्या अनैतिक वर्तनाला योग्य पद्धतीने किंवा योग्य वेळी जर आळा घातला नाही तर ती व्यक्ती निर्भीडपणे कोणतेही पुढे भविष्यकाळात कधीही
अनैतिक वर्तन करू शकते. जसे त्याचे वर्तन आहे तसेच तो पुढे चालवू शकतो. यासाठी त्याच्या योग्य वेळी त्याच्यावर नियंत्रण घालणे, त्याला आळा घालणे हे महत्त्वाचे आहे. तरच जे कर्मचाऱ्यांमधले जे हितसंबंध आहेत त्यांना ते चांगले राहतील किंवा त्या व्यक्तीचा कोणालाही त्रास होऊ नये अशी अपेक्षा असावी, जेणेकरून त्या व्यवसाय संस्था असतील किंवा त्याच्या सहकारी असतील, ग्राहक असतील, त्याचा त्रास हा अनैतिक वर्तनाचा त्रास हा ह्यांना होऊ नये, या व्यक्तींना होऊ नये. त्यासाठी अनैतिक वर्तन हे योग्य वेळी टाळणे हे या संस्थेसाठी महत्त्वाचे आहे, फायदेशीर आहे. कर्मचाऱ्यांना अनैतिक कृती दुर्लक्षित केली जाईल यावर विश्वास ठेवण्यापासून परावृत्त करण्यासाठी योग्य व्यवस्थापन आणि तपासणी प्रणाली आहेत याची खात्री करा. कर्मचाऱ्यांबरोबर कोणत्याही प्रकारची अनैतिक कृती असेल तर ती दुर्लक्षित केली जाईल यावर विश्वास ठेवण्यापासून त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे, जेणेकरून कोणतीही कृती असेल किंवा कोणतीही अनैतिक प्रकारची कृती असेल तर त्यावर तक्रार करणे किंवा त्या कृतीला आळा घालणे हे व्यवस्थापनाची किंवा तपासणी प्रणालीचे हे काम आहे. आणि ते काम ती करते की नाही ह्याची खात्री करणे पण महत्त्वाचे आहे. कोणत्याही आपण जो व्यवसाय करत असतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणाला त्रास होता कामा नये. आपले जे कर्मचारी आहेत त्यांना योग्य प्रकारे त्यांचे वर्तन असावे किंवा त्यांना योग्य प्रकारे वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यासाठी कोणत्याही जर त्यांच्याबरोबर अनैतिक कृती होत असतील तर त्यांना आळा घालणे किंवा त्यांच्यावर कारवाई करणे हे व्यवस्थापनाचे आणि तपासणी प्रणालीचे मुख्य कार्य आहे. 5 आहे प्रतिसाद द्या. प्रतिसाद कशा प्रकारचा आहे यामध्ये की कर्मचाऱ्यांनी कोणतेही जर अनैतिक कृती कर्मचारी एखादा करत असेल तर त्यावर योग्य प्रकारे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारवाईनंतर त्याला शिक्षा मिळाली पाहिजे आणि जे कोणतेही चांगले वर्तन आहे त्याला चांगले वर्तन करणाऱ्यांचा फायदा हा व्यवसायाला होतच असतो. तुमच्या संस्थेमध्ये अनैतिक कृती केव्हा होत आहे हे त्वरित निर्धारित करण्यासाठी प्रत्येक स्पॉट तपासणीचे अनुसरण करणे आणि अहवाल देणे महत्त्वाचे आहे. म्हणजे केव्हा अनैतिक कृती घडून येते हे यामध्ये निरीक्षण करणे, त्याचे स्पॉट तपासणीचे अनुसरण करणे महत्त्वाचे आहे. त्याचा रिपोर्ट दिला पाहिजे. त्यामुळे लगेच त्यावर कारवाई होऊ शकते व आपल्याला पुरावे पण भेटू शकतात. जेव्हा ते शोधले जातात तेव्हा कार्यक्षमतेने आणि निष्पक्षपणे त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, जेणेकरून जर ते शोधले गेले तर ते त्यावर कारवाई होताना किंवा तेव्हा कार्यक्षमतेने त्याच्यावर कोणतीही कारवाई होत असेल किंवा कोणतेही त्याच्यावर कृती होत असेल त्याला आळा घालण्यासाठी यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे कार्यक्षमता आणि निष्पक्षपणे त्यावर प्रतिसाद दिला पाहिजे. मग यामुळे काय होणार आहे की पुढच्या वेळेस कोणतेही कर्मचारी हे योग्यच वर्तन करेल. अनैतिक वर्तन करण्याचा त्याच्या मनामध्ये विचार येणार नाही. परिणामांची पूर्वनिर्धारित आणि सार्वजनिकरित्या यादी ठेवा. जे परिणाम होणार आहेत त्यांची एक यादी असली पाहिजे, पूर्वनिर्धारित असली पाहिजे किंवा सार्वजनिकरित्या सर्वांना माहीत असली पाहिजे, जेणेकरून कृतीमुळे फटका, प्रोबेशन किंवा सोडले जावे की नाही यावर कोणताही वाद होणार नाही. यामुळे अनैतिक कृती केली एखाद्याच्या कर्मचाऱ्याने तर त्याच्याबरोबर त्याला शिक्षा भेटू शकते, प्रोबेशन होऊ शकतं किंवा त्याला संस्था सोडून जावं पण लागू शकतं. तर यावर कोणताही वाद होणार नाही, कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही, याचा यामध्ये विचार केला गेला पाहिजे. सार्वजनिकरित्या कर्मचाऱ्याला त्रास देऊ नका. घटनेचे तपशील सामायिक करणे आवश्यक असल्यास ते व्यावसायिक ठेवा आणि संस्थेने भविष्यात शिकण्यासाठी ते उदाहरण म्हणून वापरा. यामध्ये
अनैतिक वर्तन कोणत्याही कर्मचाऱ्याशी होऊ नये किंवा करूच नये. कर्मचारी हे आपले संस्थेला एक हातभार लावत असतात. संस्थेच्या विकासामध्ये त्यांचा भरपूर वाटा असतो. कोणतंही कार्य करायचं असेल, कोणत्याही व्यवसायामध्ये कोणतंही काम असेल, तर ते कर्मचाऱ्याला करावे लागतं. त्यासाठी मनुष्यबळ लागत असतं, माणसांची गरज असते. तर त्यामध्ये त्याला चांगले वर्तन, योग्य वर्तन हे त्याच्याबरोबर केलं पाहिजे. कोणताही सार्वजनिकरित्या कर्मचाऱ्याला त्रास देऊ नये. घटनेचे तपशील सामायिक करा आवश्यक असल्यास. म्हणजे जे कोणतेही अनैतिक वर्तन घडलं तर त्याचे तपशील काढणे, सामायिक करणे महत्त्वाचे आहे. ते व्यवसायात ठेवलं पाहिजे आणि संस्थेने भविष्यात ते शिकण्यासाठी त्याचे उदाहरण वापरले पाहिजे. म्हणजे जेणेकरून कोणताही कर्मचारी भविष्य काळात जर त्या अनैतिक वर्तनाला तोंड देत असेल तर त्याचा मग भविष्य काळात कोणताही व्यक्ती हा अनैतिक वर्तन करू शकणार नाही किंवा ज्या त्याला शिक्षा भेटल्या आहेत त्या शिक्षांच्या भीतीने सुद्धा तो अनैतिक वर्तन करू शकणार नाही. या सर्व शमन उपायामधील सर्वात मोठी गुरुकिल्ली म्हणजे सातत्य. तुमच्या मूल्यांचे पालन करा. म्हणजे मूल्यांचे पालन करणे हे महत्त्वाचे आहे. प्रामाणिकता, एकनिष्ठा, एकात्मता असेल तर त्यामध्ये वक्तशीरपणा असेल तर या मूल्यांचं पालन करणे महत्त्वाचे आहे. तर कोणतेही कार्य आपण साध्य करू शकतो. आपले कोणतेही उद्दिष्ट असेल ते साध्य करू शकतो. तुमच्या कर्मचाऱ्यांना योग्य वागायला शिकवा आणि नसलेल्या व्यक्तींची तक्रार करा. जे कर्मचारी आहेत, चांगले कर्मचारी आहेत किंवा सगळेच कर्मचारी त्यांच्याबरोबर योग्य प्रकारे वर्तन केलं पाहिजे. त्यांना योग्य वागायला शिकवलं पाहिजे जेणेकरून त्यांचे हितसंबंध चांगले राहतील. सहकाऱ्यांबद्दल त्यांना आदर असला पाहिजे, त्यांच्यामध्ये नम्रता असली पाहिजे आणि जे योग्य वर्तन करत नाही तर त्या व्यक्तींची तक्रार करणे पण महत्त्वाचे आहे. आणि सर्व अनैतिक क्रियाकल्पांना मानक पद्धतीने प्रतिसाद दिला पाहिजे. ज्या कोणतीही क्रियाकल्प असतील तर त्यांची मानक पद्धती तर त्यानुसार कोणीही अनैतिक प्रकारचे वर्तन करत असतील तर त्याला प्रतिबंध हा घातला पाहिजे. आणि जे ते परिणाम होणार आहेत किंवा कोणत्याही प्रकारचे जे उपाय शोधले जाणार आहेत तर त्यावर कार्यक्षमतेने प्रतिसाद देणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. यामध्ये आपण 5 पॉईंट बघितले. पहिला होता की तुमच्या मूल्यांचा प्रचार करा आणि उदाहरणाद्वारे नेतृत्व करा. सेकंड आहे की नैतिक प्रशिक्षण द्या. त्यानंतर होता की अनैतिक वर्तनाची तक्रार करण्यासाठी एक प्रणाली लागू करा. त्यानंतर आहे की अनैतिक क्रियाकल्पांना आळा घालण्यासाठी तुमच्या संस्थेच्या संरचनेचा वापर करा. त्यानंतर आहे प्रतिसाद द्या. म्हणजे कोणतीही कृती आपण याबद्दल आळा घालत असो किंवा त्यांना शिक्षा करत असतो किंवा कोणतेही निर्णय त्याबद्दल घेतले तर त्यांना प्रतिसाद देणे हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारचे आपण मूल्ये हा पॉईंट यामध्ये आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट हा स्टार्ट करणार आहोत. सो थँक्स ऑल ऑफ यू.